घर विटांनी नाही तर नात्यांनी उभं राहतं आणि जेव्हा त्या नात्यांमध्ये मत्सर शिरतो तेव्हा सर्वात मजबूत घर सुद्धा तुटायला वेळ लागत नाही. एका छोट्याशा शांत गावात विशाल, त्याची पत्नी आरती आणि त्याची धाकटी बहीण पूजा एकत्र राहत होते. विशाल लहानपणापासूनच खूप जबाबदार होता. आई वडिलांच्या अकाली निधनानंतर त्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आणि आपल्या लाडक्या बहिणीची आई वडिलांसारखी काळजी घेतली. पूजाचं शिक्षण, तिच्या प्रत्येक गरजा, तिचा आनंद या सगळ्याची जबाबदारी विशालने कधीच कमी पडू दिली नाही. गावातले लोक नेहमी म्हणायचे, विशाल फक्त भाऊ नाही, तो आपल्या बहिणीचा बापही आहे. काही वर्षांनी विशालचं लग्न आरतीशी झालं. आरती स्वभावाने अतिशय शांत, प्रेमळ, समजूतदार आणि संस्कारी होती. तिने या घरात सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून पाऊल ठेवलं. लग्नानंतर तिने पूजेला कधी नणंद मानलं नाही. ती तिची सख्खी बहीणच आहे अशाच प्रेमाने तिची काळजी घ्यायची. दोघी मिळून स्वयंपाक करायच्या, एकत्र बाजारात जायच्या, सण उत्सवात एकमेकींना सजवायच्या, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायच्या. हे पाहून विशालच्या मनालाही खूप समाधान वाटायचं. त्याला वाटायचं, माझं कुटुंब आता पूर्ण झालं आहे. काही महिने सगळं अगदी स्वप्नासारखं चाललं. घरात आनंद होता, हास्य होतं आणि प्रत्येक दिवस नव्या आठवणी घेऊन यायचा. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. विशाल कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचा. संध्याकाळी घरी आल्यावर तो आरतीसोबत थोडा वेळ घालवू लागला. हे पाहून पूजाच्या मनात नकळत एक वेगळाच विचार जन्माला आला. ती मनात म्हणू लागली, पूर्वी दादा फक्त माझ्यासाठी वेळ काढायचा, आता वहिनी आल्यापासून सगळंच बदललं. सुरुवातीला हा फक्त एक छोटासा विचार होता, पण दिवसेंदिवस तो मत्सरात बदलू लागला. काही नातेवाईकही नकळत तिच्या मनात विष पेरू लागले. लग्नानंतर प्रत्येक भाऊ बदलतो, आता वहिनीच त्याच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. हे शब्द पूजाच्या मनात खोलवर घर करू लागले. तिने आरतीकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केली. जिथे आधी प्रेम होतं तिथे आता संशय निर्माण झाला. जिथे आधी हसू होतं तिथे शांतता दिसू लागली. आरतीला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. ती अजूनही पूजेला पूर्वीसारखंच प्रेम देत होती. पण नियतीने या आनंदी कुटुंबासाठी एक कठीण परीक्षा ठेवली होती आणि त्या परीक्षेमुळे या घरातील प्रत्येक नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येणार होतं. काळ पुढे सरकत होता, पण पूजाच्या मनात निर्माण झालेला मत्सर दिवसेंदिवस वाढतच होता. पूर्वी जी पूजा आरतीला प्रत्येक गोष्ट सांगायची ती आता तिच्यापासून दूर दूर राहू लागली. आरती काही बोलली तरी तिला त्याचा राग यायचा. काही केलं तरी तिच्यात चूकच दिसायची. एक दिवस सकाळी आरतीने प्रेमाने पूजासाठी तिच्या आवडीचा नाश्ता बनवला. पण पूजा नाखुशीने म्हणाली, हे सगळं नाटक करण्याची गरज नाही. आरतीला तिच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिला वाटलं कदाचित पूजाची तब्येत ठीक नसेल. पण हा फक्त एक दिवस नव्हता. आता रोजच काही ना काही कारणावरून पूजा आरतीला टोमणे मारू लागली. कधी स्वयंपाकात चूक काढायची, कधी घर स्वच्छ नसल्याचा आरोप करायची, कधी पाहुण्यांसमोर मुद्दाम आरतीचा अपमान करायची. आरती मात्र शांतपणे सगळं सहन करत होती. तिला विश्वास होता, प्रेमाने प्रत्येक नातं जिंकता येतं. पण पूजाचा राग कमी होण्याऐवजी वाढतच गेला. हळूहळू तिने विशालच्या मनातही संशय निर्माण करायला सुरुवात केली. संध्याकाळी विशाल घरी आला की ती म्हणायची, दादा, वहिनी आता तुला माझ्यापासून दूर नेत आहे. तू आधीसारखा माझ्याशी बोलतच नाहीस. तुझ्यासाठी आता मी महत्वाची राहिलेलीच नाही. सुरुवातीला विशाल हसून विषय टाळायचा. तो म्हणायचा, असं काही नाही ग, तू माझी बहीण आहेस आणि आरती माझी पत्नी. तुम्ही दोघीही माझ्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहात. पण पूजाने रोज तेच बोलणं सुरू ठेवलं. कधी खोट्या तक्रारी, कधी अर्धवट गोष्टी, कधी मुद्दाम गैरसमज निर्माण करणारी वाक्य. हळूहळू विशालच्याही मनात संभ्रम निर्माण होऊ लागला. त्याला वाटू लागलं, पूजा इतकं सारखं सांगते आहे म्हणजे काहीतरी खरं असेल का?
आरतीला विशालच्या बदललेल्या वागण्याची जाणीव होऊ लागली. पूर्वीसारख्या गप्पा कमी झाल्या, हसणं कमी झालं, विश्वासाच्या जागी शांतता निर्माण झाली. एक दिवस आरतीने धीर करून विशालला विचारलं, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? विशाल म्हणाला, नाही, पण पूजाही खोटं बोलणार नाही. हे शब्द आरतीच्या मनाला खोलवर लागले. तिने खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी पूजेला माझ्या बहिणीसारखंच मानते. तिच्याविषयी माझ्या मनात कधीच वाईट भावना नव्हत्या. पण तिच्या शब्दांपेक्षा पूजाने निर्माण केलेले गैरसमज मोठे ठरत होते. घरातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत गेलं. जे घर एकेकाळी हसण्याने भरलेलं होतं, तिथे आता शांतता, संशय आणि तणावाचं सावट पसरलं होतं. आणि आरतीला अजूनही माहीत नव्हतं की हा वाढता मत्सर लवकरच तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. एक दिवस सकाळी पूजाने कपाट उघडलं आणि मोठ्याने ओरडली, दादा, कपाटात ठेवलेले पैसे नाहीत. तिचा आवाज ऐकून विशाल धावत आला. आरतीही घाबरून बाहेर आली. पूजा रडत म्हणाली, हे पैसे मी कालच ठेवले होते, आता ते गायब आहेत. विशालने घरभर शोध घेतला, पण पैसे कुठेच सापडले नाहीत. तेवढ्यात पूजाने आरतीकडे बोट दाखवत म्हटलं, घरात आपल्या तिघांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मग पैसे कुणी घेतले असतील? हे ऐकताच आरतीला मोठा धक्का बसला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पूजा, तू माझ्यावर असा आरोप कसा करू शकतेस? मी असं कधीच करणार नाही. पण पूजाने तिचं एकही ऐकलं नाही. ती सतत आरतीवरच दोष टाकत राहिली. विशालही त्या क्षणी खूप संतापला होता. रागाच्या भरात त्याने आरतीला विचारलं, खरं सांग, पैसे तू घेतलेस का? हे शब्द ऐकताच आरतीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला पैशांपेक्षा जास्त वेदना एका गोष्टीची झाली. ज्या नवऱ्यावर तिने मनापासून प्रेम केलं, त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. ती रडत म्हणाली, विशाल, तुलाही माझ्यावर विश्वास नाही? विशाल काहीच बोलला नाही. त्याचं मौनच आरतीसाठी सर्वात मोठं उत्तर होतं. त्या क्षणी आरतीचं मन पूर्णपणे तुटलं. तिने हळूच आपल्या खोलीत जाऊन कपाट उघडलं. तिचे काही कपडे बॅगेत ठेवले. प्रत्येक वस्तू हातात घेताना तिच्या डोळ्यांसमोर या घरातील सुंदर आठवणी तरळत होत्या. या घरात तिने किती स्वप्न पाहिली होती, किती प्रेमाने प्रत्येक नातं जपलं होतं. पण आज त्या सगळ्याची किंमत एका खोट्या आरोपामुळे शून्य झाली होती. ती हॉलमध्ये आली. डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. शांत आवाजात ती विशालकडे पाहून म्हणाली, जिथे विश्वास नाही तिथे माझं राहणं योग्य नाही. मी माझं सत्य सिद्ध करण्यासाठी नाही, तर माझा स्वाभिमान जपण्यासाठी हे घर सोडते आहे. हे ऐकून विशाल काही क्षण गप्प राहिला. पूजा ही शांत उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही हट्ट दिसत होता. आरतीने देवघरासमोर हात जोडले, घराकडे शेवटची एक नजर टाकली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपली बॅग उचलली. ती हळूहळू घराबाहेर पडली. दरवाजा बंद होताच त्या घरातील आनंद, हसू आणि आपुलकी ही जणू कायमची निघून गेली. विशाललाही अजूनही वाटत होतं की तो योग्य आहे, पण नियती फार लवकर त्याला एक असं सत्य दाखवणार होती, ज्यामुळे त्याला स्वतःच्या निर्णयाचा आयुष्यभर पश्चाताप होणार होता. आरती घर सोडून गेल्यानंतर काही दिवस उलटले, पण त्या घरातील आनंद जणू तिच्या सोबतच निघून गेला होता. घरात सर्व काही होतं, पण हसू नव्हतं. विशाल ऑफिसला जायचा, पण त्याचं मन कामात लागत नव्हतं. घरी आल्यावर रिकामं स्वयंपाकघर, शांत घर आणि आरतीची आठवण त्याला सतत अस्वस्थ करायची. दुसरीकडे पूजालाही मनःशांती नव्हती. तिने जे मिळवायचं ठरवलं होतं ते मिळालं होतं, पण भावजय नसल्यामुळे घरात निर्माण झालेली पोकळी तिच्याही लक्षात येऊ लागली. एक दिवस पूजा तिची मैत्रीण सोनालीला भेटायला गेली. योगायोगाने विशालही त्याच बाजारात काही सामान घेण्यासाठी आला होता. सामान घेत असताना त्याला पूजाचा आवाज ऐकू आला. तो नकळत थांबला. पूजा आणि सोनाली जवळच उभ्या होत्या. सोनाली हळू आवाजात म्हणाली, पूजा, तुला खरंच बरं वाटतंय का? वहिनीने तुझं काय बिघडलं होतं? पूजा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. ती हळू आवाजात म्हणाली, आरती, वहिनीची काहीच चूक नव्हती. मलाच वाटायचं की लग्नानंतर दादा मला विसरला आहे, म्हणूनच मी तिच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या, पैशांचाही खोटा आरोप केला. मला फक्त दादा पुन्हा माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटत होतं. पण
माझ्यामुळे त्यांचा संसारच उद्ध्वस्त झाला. हे शब्द विशालच्या कानावर पडताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तो काही क्षण तिथे स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर एका मागोमाग एक प्रसंग उभे राहू लागले. आरतीचे अश्रू, तिचं स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न आणि शेवटी घर सोडताना तिने म्हटलेले शब्द, जिथे विश्वास नाही तिथे माझं राहणं योग्य नाही. हे शब्द आता विशालच्या हृदयात बाणासारखे टोचत होते. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच म्हणाला, आरती निर्दोष होती आणि मीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पत्नीचं मन नाही तर तिचं संपूर्ण आयुष्य तोडलं. त्याला आपल्या मोठ्या चुकीची तीव्र जाणीव झाली. घरी परतल्यानंतर त्याने आरतीची खोली उघडली. तिच्या कपाटात अजूनही तिच्या काही वस्तू होत्या. ड्रेसवर तिचा आवडता सुगंध दरवळत होता. टेबलावर दोघांचा एक हसरा फोटो ठेवलेला होता. तो फोटो हातात घेताच विशालला स्वतःवरच राग आला. तो रडत म्हणाला, आरती मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला. काहीही झालं तरी तो आरतीला परत घरी आणणार आणि आपल्या चुकीची माफी मागून पुन्हा एकदा तिचा विश्वास जिंकणार. पण पण त्याला अजून माहिती नव्हतं, आरतीचं तुटलेलं मन पुन्हा जुळवणं इतकं सोपं नव्हतं. सत्य समोर आल्यानंतर पूजाला स्वतःची चूक सहन होईना. तिच्या डोळ्यांसमोर सतत आरती वहिनीचा रडत घर सोडतानाचा चेहरा येत होता. ती रडतच विशाल समोर आली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, दादा, माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त झाला. मला माफ कर. मी मत्सरात आंधळी झाली होते. विशालच्याही डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो शांतपणे म्हणाला, चूक फक्त तुझी नाही पूजा. मीही माझ्या पत्नीवर विश्वास ठेवला नाही. तिचं मन मीच दुखावलं. दोघांनी लगेच आरतीला परत आणण्याचा निर्णय घेतला. ते आरतीच्या माहेरी पोचले. दार उघडताच आरतीने दोघांना पाहिलं. काही क्षण ती शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, कारण ज्या लोकांवर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्यांच्याच अविश्वासामुळे तिला घर सोडावं लागलं होतं. विशाल हळू आवाजात म्हणाला, आरती मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. इतक्यात पूजा पुढे आली. ती थेट आरतीच्या पायांवर डोकं ठेवून रडू लागली. वहिनी, मला माफ करा. मला तुमचं प्रेम समजलं नाही. मीच माझ्या मत्सरामुळे सगळं नातं तोडलं. हे दृश्य पाहून आरतीच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने पूजाला प्रेमाने उचललं. तिचे अश्रू पुसत ती म्हणाली, नात्यांमध्ये चुका होतात, पण त्या मनापासून मान्य केल्या तर नाती पुन्हा जुळू शकतात. त्या क्षणी तिघांनीही एकमेकांना मिठी मारली. वर्षानुवर्षे जपलेलं नातं पुन्हा एकदा विश्वासाच्या धाग्याने जोडायला सुरुवात झाली. विशालच्या मनावरचं ओझं हलकं झालं आणि पूजालाही समजलं की मत्सर माणसाला आपल्या माणसांपासूनच दूर नेतो. आरती पुन्हा आपल्या घरी परतली. विशालने सर्वांसमोर तिची मनापासून माफी मागितली. आरती, माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला माफ कर. आरतीनेही मोठ्या मनाने त्याला माफ केलं. पूजाच्या स्वभावातही मोठा बदल झाला होता. ती आता प्रत्येकाला अभिमानाने सांगू लागली, भावजई ही परकी नसते. ती घराची दुसरी मुलगी असते. घरात पुन्हा हसू, प्रेम आणि विश्वास परत आला. तिघांनी एकमेकांना वचन दिलं, यापुढे कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण एकमेकांशी बोलू आणि प्रत्येक नातं विश्वासाने जपू. मत्सर नाती तोडतो, पण विश्वास, माफी आणि प्रेम कोणतंही तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकतं. घर टिकवायचं असेल तर अहंकार नाही तर आपुलकी आणि विश्वास जपा. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर एक छोटीशी विनंती, जर तुम्हालाही वाटत असेल की विश्वास, प्रेम आणि आपुलकी यांच्यामुळेच घर टिकतं तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यात एक अशी एखादी भावजय, नणंद किंवा कुटुंबातील व्यक्ती असेल ज्यांच्यावर तुम्हाला प्रेम आहे तर त्यांच्यासाठी कमेंटमध्ये नाती सर्वात मौल्यवान आहेत असं नक्की लिहा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कौटुंबिक कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, घर मोठं पैशाने नाही तर एकमेकांवरील विश्वास आणि प्रेमाने बनतं.